तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता आपण जाणार आहोत। तिथे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आहेत। छत्रपती संभाजीनगरामध्ये कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय? मतदान केंद्रावर सध्या पूर्णतः शांतता आहे। मात्र संभाजीनगरमध्ये आणि एकूणच मराठवाड्यात रात्री शांतता नव्हती असं चित्र आहे। अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना घडल्या, उमेदवारांच्या गाडीवर दगडफेकीच्या घटना घडल्या। खास करून संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या, त्याची निंदा सुद्धा करण्यात आली आणि गुन्हे सुद्धा दाखल झाले। त्यामुळे आजचा दिवस हा म्हणावा तितकासा शांत जाणार नाही जितकी शांतता सध्या मतदान केंद्रावर दिसते। खरं तर मराठवाडा कुणाचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। 2019च्या लढतीमध्ये बऱ्यापैकी युतीने या ठिकाणी जागा मिळवल्या होत्या, म्हणजे भाजप 16 आणि शिवसेना 12 जागांवर होता। जवळपास 70% जागा त्यांनी मिळाल्या होत्या। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र पूर्णतः उलटं झालं आणि महाविकास आघाडीनं इथं चांगलीच आघाडी घेतली। आता 2024च्या निवडणुकीमध्ये युती, त्यावेळेसची युती आणि नंतर विभाजन झालेली शिवसेना गेल्या वेळेस मिळाल्या तितक्या जागा सांभाळून ठेवू शकतील का, हे आव्हान त्याच्यासमोर आहे। प्रचाराचा धुराळा पाहता अनेक महत्त्वाचे मुद्दे होते। यातून दोन्ही पक्षांवर, म्हणजे दोन्ही आघाडी आणि महाविकास युती, सगळ्यांनी एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप केले आणि त्यानंतर आता मतदानाचा दिवस उघडलाय। मतदान केंद्रावर मी सध्या आहे। इथं निवडणूक कर्मचारी दाखल झालेले आहे, तयारी पूर्ण झालेली आहे। आता फक्त मतदार राजाची वाट आहे। थोड्याच वेळात मतदार राजा या ठिकाणी येईल आणि मतदानाला सुरुवात होईल। संभाजीनगरमध्ये यावेळेस पैशांचा एक मोठा खेळ झाल्याचं पाहायला मिळालं। जवळपास 5 ते 6 कोटी रुपये गेल्या 10 दिवसांमध्ये जप्त करण्यात आलेले आहे। त्यामुळं इतका पैसे वाटप, त्यानंतर झालेले गुन्हे, दगडफेक, या सगळ्याकडं मतदार राजा कसा बघतो आणि कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी